Audio Jungle. नमस्कार, स्वागत आहे तुमचं @फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये. लवकरच एक मराठी आणि हिंदी असा बायलँग्वेल चित्रपट रिलीज होतोय, ज्याचं नाव आहे राजा शिवाजी. आणि हा चित्रपट रितेश देशमुख घेऊन येत आहे जिओ सिनेमाच्या सौजन्याने. अ, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवतच आहे आणि त्यांच्यावर वरती आज सगळ्यात अनेक चित्रपट बनवले गेले आणि ते सगळे गाजले सुद्धा. त्यामुळे रितेशजींसमोर या चित्रपटात काय काय नक्की आव्हानं आहेत, चला पटकन जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग जाणून घेऊया नक्की आव्हाने कुठली कुठली आहेत. सर्वात पहिलं आणि महत्वाचं आव्हान म्हणजे चित्रपटाची कथा. शिवचरित्र हे इतके महाराष्ट्रातील अगदी छोट्या छोट्या मुलांपर्यंत ते पोचलेलं आहे आणि इतकं ते प्रत्येकाच्या अंगात भिनलेलं आहे की ही कथा जी आहे ही कुठेही इतिहासाशी फारकत न घेता फार कमी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन करावी लागते. आणि ह्या करता जो चित्रपट म्हणजे आपण ज्याला पटकथाकार म्हणूया, त्याचा आणि संवाद लेखन ज्यांनी केलं आहे त्याचे या दोघांचे रोल्स खूप खूप महत्वाचे ठरतात. असं नाही की चित्रपटाची लिबर्टी घेतली गेलेली नाही. आधी काही लोकांनी जसं तानाजीमध्ये काही लिबर्टी घेतली गेली होती ती पण प्रत्येक वेळेला आवडली असं नाही. त्याचप्रमाणे आता मध्ये दिग्पाल नांजेकरांचा जो चित्रपट रिलीज झाला होता स्वारी आग्रा, पण जेव्हा जेव्हा लेखक असतात ज्यांचा इतिहासाशी अभ्यास पूर्ण चांगला झालेला असतो, जसं दिग्पालजी यांचा झालेला आहे, त्यांच्यामध्ये ते जे लॉजिक असतं लिबर्टी घेताना ते इतकं बेमालूम त्याच्यात बसतं आणि ते पटतं. तसंच या चित्रपटामध्ये नॅचरली संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी आहे, त्याच्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर आणि खूप मोठं ह्यूज बजेट घेऊन चित्रपट केला जातोय, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कथेशी फारकत न घेता तुम्हाला तो चित्रपट रंजक बनवणं हे एक मोठं आव्हान जितेशजींसमोर नक्कीच आहे आणि त्यांच्या कंपनी समोर नक्कीच आहे. कारण शिवचरित्र आहे ते सगळ्यांना माहिती पण आहे, अनेक वेळा सांगितलं पण गेलेलं आहे आणि तरीही ते रंजक बनवायचं. हे झालं आव्हान नंबर 1. आता वळूया कलाकारांकडे. कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राजा शिवाजी ह्याच नावाने सगळ्यात पहिले भालजी पेंढारकर यांनी सुद्धा चित्रपट बनवला होता, ज्याच्यामध्ये चंद्रकांत यांनी राजा शिवाजींची भूमिका केली होती, छत्रपतींची. त्याच्यामुळे केवळ तेवढेच नाही, पूर्वीच्या काळी मराठीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट अनेक शिवचरित्राशी आधारित चित्रपट बनवले गेले, जसे मराठा ते तुका मिळवावा आहे, थोरातांची कमळा आहे, संताजी धनाजी आहेत. अनेक चित्रपट मराठीमध्ये बनवले गेले आणि मराठी मातीतनं बनवले गेले कोल्हापूरला. त्याच्यामुळे त्याच्या ते सगळे सुद्धा पाठच्या पिढीला हे चित्रपट माहिती आहेत आणि त्याच्यासाठी कलाकार जे दिग्गज कलाकार त्यांनी कामं केलेले नॅचरली किती नाही म्हटलं तरी एक बेंचमार्क सेट झालेला असतो. जसं जिजाबाई यांच्या भूमिकेचा एक बेंचमार्क दोन मोठ्या व्यक्तींनी मराठीतल्या सेट केलेला आहे. सगळ्यात पहिले म्हणजे सेलोचनाताई. म्हणजे त्या जेव्हा येतात जिजाबाईच्या रूपामध्ये तेव्हा असं वाटतं की साक्षात जिजामाता उभी राहिली आणि तितकंच उत्तम नंतर ते आव्हान पेललं म्हणजे मृणाल कुलकर्णी यांनी. इतके वर्ष त्या जिजाऊच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांना म्हणजे केवळ चित्रपटात नाही, जेव्हा अमोल कोल्हे यांनी राजा शिवाजी सिरीज केली होती तेव्हा सुद्धा मृणालजीच त्याच्यामध्ये होत्या. त्याच्यामुळे या दोन दिग्गज अभिनेत्रींच्या बेंचमार्क ठरलेल्या भूमिकेला भाग्यश्री पटवर्धन ह्या कितपत न्याय देऊ शकतायत हा एक मोठा प्रश्न आहे, एक मोठं आव्हान आहेच. अर्थात भाग्यश्रींकडे ऍडव्हान्टेजेस खूप आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याही मराठी मातीतल्याच आहेत, त्यांचं मराठी अतिशय छान आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट माहिती आहे, स्वतः राजघराण्यातल्या आहेत. त्याच्यामुळे तिथे राजघराण्यामध्ये कसं उठलं बसलं जातं, कसं बोललं जातं, हे काही त्यांना वेगळं सांगायची गरज लागणार नाही. हे मोठं ऍडव्हान्टेज त्यांच्या समोर आहे. अर्थात अजून एक मी असं निगेटिव्ह पॉईंट नाही म्हणणार, पण एक पॉईंट त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, त्यामुळे त्या खूप सॉफ्ट आहेत. आणि दुसरी गोष्ट त्यांचा आवाजही खूप सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे जिजाऊंचं प्रेमळपणा त्या नक्कीच दाखवू शकतील, पण तितकाच जिजामातांचा जो कणखरपणा होता आणि त्यांनी शिवाजीला जे घडवलं त्या स्टेज मधला जो त्यांचा कणखरपणा होता, त्या
कशा कशा पद्धतीमध्ये भाग्यश्री दाखवणार आहेत, हे एक मोठं आव्हान भाग्यश्रींसमोर पण आहे. आता कलाकारांमधलंच दुसरं आव्हान बोलायचं झालं तर संजय दत्त यांचं आहे. कारण संजय दत्त अफजल खानांची भूमिका करत आहेत. अफजल खान हे व्यक्तिमत्व आज सगळ्यात अनेक लोकांनी साकार तर केलेलं आहेच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ॲज अ व्यक्ती म्हणून ते खूप धिप्पाड आणि प्रचंड ध्येयष्टीचे आणि एक अगडबंब असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. त्याच्यामुळे संजय दत्त हे स्वतः चांगले कलाकार आहेतच. पण तरीसुद्धा की ह्या भूमिकेसाठी फक्त एका चांगल्या कलाकाराव्यतिरिक्त दिग्दर्शन आणि इतरही तांत्रिक बाजू जसं कला दिग्दर्शन, कॅमेरामन, त्याचप्रमाणे पोशाख जे बनवतायत ते सगळे कॉस्ट्युम डिझायनर्स या सगळ्यांचंही संजय दत्त यांच्या भूमिकेमध्ये हातभार लागणार आहे. त्याच्यामुळे हे आव्हान संजय दत्त आणि इतर सगळे टेक्निकल टीम कसं पेलणार आहेत हे सुद्धा बघणं अत्यंत महत्वाचं जाईल. आता अजून एक आव्हान आहे ते म्हणजे संभाजी, थोरले संभाजी राजे म्हणजे छत्रपतींचे जे थोरले भाऊ होते त्याची भूमिका करत आहेत अभिषेक बच्चन. वास्तविक पाहता अभिषेक बच्चनांचा हा मला वाटतं पहिलाच हिस्टॉरिकल मूव्ही असेल, त्याच्यामुळे ते नक्कीच एक्सायटेड असणार ही भूमिका करायला. पण त्यांची आज सगळ्याचा सगळा चित्रपट प्रवास पाहता आणि त्यांची देहबोली आणि मराठीतच इथेच जरी मातीत ते जन्माला आले असले तरी हा सिनेमा बायलँग्वेज असल्यामुळे नक्की ते मराठी बोलले आहेत का आणि त्यांनी या भूमिकेला कशा पद्धतीत न्याय दिलेला आहे हे सुद्धा एक पाहणं आव्हानच असणार आहे. अजून एक गोष्ट महत्वाची वाटली मला म्हणजे जेव्हा त्याचे क्रेडिट्स रिलीज झालेले आहेत किंवा टीजर मध्ये सुद्धा काही आपल्याला खूप चांगले मराठी कलाकार दिसतात. जसं की आपल्याला लखुजी जाधव यांच्या भूमिकेमध्ये महेश मांजरेकर आहेत किंवा बडीसाहेबा आहेत. बडीसाहेबांच्या भूमिकेमध्ये विद्या बालनजी आहेत. त्याचप्रमाणे जितेंद्र जोशी आहेत. स्वतः शहाजी राजांच्या भूमिकेमध्ये सचिन खेडेकर आहेत. अर्थात आपण विकिपीडियावर गेले तर ह्या दोन शहाजीराजांच्या भूमिकेत आहेत का नक्की दादोजी कोंडदेवच्या भूमिकेत, कारण वेगवेगळ्या पद्धतीची नावं तिथे येतात सचिन खेडकरांच्या भूमिकेच्या समोर. पण इन जनरल जरी मराठी कलाकार चांगले असले तरी सुद्धा तीन महत्वाची पात्र कोण आहेत हे अजूनही आपल्याला डिक्लेअर झालेलं नाहीये. ते म्हणजे तानाजी, त्यानंतर मुरारबाजी आणि तसंच बाजीप्रभू देशपांडे. म्हणजे हे तीन मुख्य कलाकार, हे तीन रोल कुठे कलाकार करणार आहेत हे अजूनही आपल्याला कळलेलं नाहीये. त्याच्यासमोर एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर हा उभा राहतो की ह्या तिन्ही म्हणजे भूमिकांवरचे सेपरेट चित्रपट येऊन गेलेले आहेत. अर्थात मुरारबाजी हा चित्रपट येतो आहे, तो अजून आलेला नाहीये, तो हिंदीमध्ये येतो आहे आणि त्याच्यामुळे एक सेपरेट जेव्हा तानाजीला बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजीवर एक सेपरेट पिक्चर येऊन गेला असल्या कारणामुळे ह्या कथा घेतल्यात की नाही, कारण ह्या अत्यंत महत्वाचे कथेतले स्वराज्यासाठीचे हे मुख्य धागे होते. तर हे सुद्धा आपल्याला चित्रपट बघितल्यावरच कळणार आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे रितेश जे आहेत शिवाजीच्या भूमिकेमध्ये. अर्थातच छत्रपतींची भूमिका करायला मिळणं हा एक मोठा सन्मान आहे आणि म्हणजे त्यापेक्षा अजून उत्तम भाग्य काय ते असू शकतं. त्याच्यामुळे आणि स्वतः रितेशजी ते करत आहेत, त्याच्यामुळे ते त्यांना ह्या भूमिकेत बघणं, मग ते ह्या रोलला कितपत सूट होत आहेत कसं, कारण ह्याच्यामध्ये काय होतं आपण जेव्हा ऐतिहासिक चित्रपट करत असतो तेव्हा आपली आजतागायत आपण जे काही केलेलं आहे ते कम्प्लिटली विसरून आपल्याला त्या भूमिकेत जावं लागतं आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं केवळ एका कलाकाराचं नाही, त्या कॉस्ट्युम डिझायनरचं आणि इतर कला दिग्दर्शकांचं पण खूप खूप त्याच्यामध्ये योगदान लागतं. कारण आपण जेव्हा चंद्रकांत यांना इतर रोलमध्ये बघतो आणि जेव्हा शिवाजीच्या भूमिकेमध्ये बघतो तेव्हा तुम्हाला फरक जाणवेल की इतर तमाशा प्रधान चित्रपटात काम करणारे चंद्रकांत आणि जेव्हा शिवाजी करतात तेव्हाचे चंद्रकांत खूप वेगळे आहेत. तसंच आत्ता जेव्हा दिग्पाल लांजेकर यांचा चित्रपट येऊन गेला स्वारी आग्रा, त्याच्यामध्ये एकदम नवीन कलाकार म्हणजे अभिजित श्वेतचंद्र होते. ते एरवी वेगळे होते पण जेव्हा ते शिवाजी म्हणून उभे राहिले तेव्हा ते एकदम म्हणजे ते अभिजित श्वेतचंद्र आहेत असं अजिबात वाटलं नाही. त्याच्यामुळे हे आव्हान रितेशजींसमोर सुद्धा आहे की आपल्या आधीच्या सगळ्या केलेल्या भूमिकांचा पूर्ण काही विचार न करता हे कम्प्लिटली ते भूमिकेत कितपत झोकून देऊन शिवाजी साकार करत आहेत. सो बाकी संगीतमध्ये अजय अतुल आहेतच आणि उत्तमच, म्हणजे त्यांची आत्ताच गाणी फेमस झालेली आहेत आणि अजय अतुलजी बद्दल काय बोलणार, त्यांची गाणी उत्तमच असणार आहेत. पण इन जनरल
एवढे सगळे प्रश्न आता सगळे मनामध्ये आहेत प्रत्येक प्रेक्षकाच्या, आणि खूप आशा रितेशजींच्या चित्रपटाकडे लागलेल्या आहेत की राजा शिवाजी लवकरच कधी रिलीज होईल, आणि ते 1 मेच्या निमित्ताने रिलीज होतोय, हेही खूप छान गोष्ट घडवून आणलेली आहे रितेशजींनी. आम्हाला म्हणजे आमच्या टीमकडनं, फर्स्ट डे फर्स्ट शोच्या टीमकडनं रितेशजी यांना नक्कीच शुभेच्छा. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की तो शेअर करा. त्याच बरोबर तुम्हाला अजून काही अशा शंका असतील मनामध्ये तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमचा चॅनल सबस्क्राईब करा, आणि वाट बघूया आपण 1 मेला रिलीज होणाऱ्या राजा शिवाजीची. तोपर्यंत रितेशजी, तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.